नमस्कार मंडळी. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागामध्ये आज आपण पाहणार आहोत की एकीकडे अवंतिकाला किडनॅपर्सनी किडनॅप करून गोडाऊनात ठेवलेलं असतं आणि गोडाऊनाला आग लावून आता किडनॅपर्स तिथून पळून जातात. अवंतिका वाचवा वाचवा म्हणून खूप ओरडते आणि जरा वेळाने तिथंच चक्कर येऊन सुद्धा पडते. तेच तिकडे आता सौमित्र घरी पोहोचलेला असतो. एका हातात खेळणी, दुसऱ्या हातात पिशव्या आणि आनंदी होऊन अवंतिका अवंतिका असा असा आवाज देत तो दारात येऊन थांबतो. घरात सगळ्यांनी पांढरे कपडे घातलेले असतात आणि आता सौमित्राचा आवाज ऐकून ते मागे वळून बघतात. सगळ्यांना सौमित्रकडे पाहून रडायला यायला लागते. तेच आता अवंतिकाच्या फोटोला घातलेला हार, बाजूला ठेवलेले दिवे पाहून सौमित्राला मोठा आता धक्काच बसतो. तो गुडघ्यावरच बसून घेतो. आता त्याला त्या परिस्थितीत पाहून जानकी त्याच्या जवळ बोलायला जाते, पण आता सौमित्र तिला हात दाखवत थांबवतो आणि तिला म्हणतो, वहिनी, मी तुझ्या भरोशावर माझ्या अवंतिकाला इथं ठेवून गेलतो. तिच्या आणि आमच्या बाळाच्या मृत्यूला आता फक्त तूच जबाबदार आहेस. मी तुला कधीच माफ करू नाही शकणार. पण आता अचानक ऐश्वर्या तिथे येते आणि दारात उभी राहून, थांबा सौमित्र भाऊजी असं म्हणते. आता सगळे ऐश्वर्याकडे बघू लागतात. काय बोलणार असेल ही ऐश्वर्या नक्की? हे माहीत करून घ्यायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला हाय करून पाठवा. बाय बाय.